त्यामुळे अभिजित, भाजपची ही रणनीती असली तरी भाजपचे जे पूर्वापार कार्यकर्ते आहेत, ते जे भाजपवासी आहेत, त्यांच्यामध्ये नेमकं यातून काय मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपचे हे वरिष्ठ नेते करतायत? खरं तर जे जुने निष्ठावान नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा या पक्ष प्रवेशांना विरोध होता. मात्र जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय केला जाणार नाही, त्यांना देखील पक्षामध्ये न्याय मिळेल अशा पद्धतीची समजूत या सगळ्या नाराज किंवा जे नेते या सगळ्या पक्ष प्रवेशांना विरोध करत होते त्यांची काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कुठेही नवीन पक्ष प्रवेश होत असले, नवीन नेते, नवीन चेहरे जरी येत असले तरी जुन्या भाजप कार्यकर्ते नेत्यांवर अन्याय होणार नाही. त्यांना देखील त्या पक्षामध्ये मानाचं स्थान दिलं जाईल, त्यांच्यासोबत देखील न्याय केला जाईल अशा पद्धतीची समजूत भाजपच्या नेत्यांकडून या सगळ्या नाराज नेत्यांची काढण्यात येते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला या सगळ्या पक्ष प्रवेशावरून भाजपमध्ये अगदी महाभारत रंगताना बघायला मिळत आहे. सुवर्णा, अभिजित, पण अगदी निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीचे निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घेणं भाजपला निश्चितच परवडणारं नाहीये. अगदी बरोबर आहे. मात्र भाजपचे ज्या पद्धतीची रणनीती आखलेली आहे, निवडून येणारे जे चेहरे आहेत ते चेहरे अगदी ते भाजपमधले चेहरे जे आहेत, विनिंग कॅन्डिडेट किंवा विनिंग सीट, ते तर त्यांना तर तिकीट देण्याचं नियोजन तर आहेच. मात्र जे विरोधी पक्षामधले देखील मेरिट वर येणारे जे कॅन्डिडेट आहेत की जे निवडून येऊ शकतात अशी त्यांची ताकद आहे, त्या सगळ्या नेत्यांना, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील भाजपमध्ये घेऊन अगदी 100+ जो नारा भाजपकडून मंत्री गिरीश महाजनांकडून देण्यात आलेला होता, कुठेतरी तो पूर्ण करण्यासाठी भाजपने ही सगळी रणनीती आखलेली आहे. आता स्वतः विनायक पांडे यांना घेऊन भाजपचे स्थानिक नेते आता भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत आणि अगदी विनायक पांडेंचे सोबत शाहू खैरे असतील, त्यानंतर यतीन वाघ असेल, त्या सर्व नेत्यांना घेऊन भाजपचे नाशिकचे शहराध्यक्ष सुनील केदार असतील, आमदार राहुल डिकले असतील, हे स्वतः या सगळ्या नेत्यांना घेऊन आता भाजप कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेश करतायत आणि पुढच्या काही वेळामध्ये आता या सगळ्या नेत्यांचे प्रवेश आता मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहेत. अभिजित, जरी गिरीश महाजन यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की तिकीट हे प्रत्येकाला मिळणार नाहीये, मात्र जे जिंकून येण्याची ज्यांच्यावर क्षमता आहे त्यांनाच तिकीट दिलं जाईल. पण मग पांडे असू देत, वाघ, खैरे किंवा दिनकर पाटील असू देत, असे मोठे नेते जेव्हा पक्षात प्रवेश करतात काहीतरी वचन त्यांना दिलं असेल, त्याशिवाय ते प्रवेश निश्चितच करणार नाहीत. अगदी बरोबर आहे. विनायक पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ, संजय चव्हाण हे पूर्ण प्रभाग, नाशिक मधला प्रभाग क्रमांक जो 13 आहे त्या 13 मधला हा संपूर्ण पॅनल आहे. खरं तर हा पॅनल होता खरं तर विरोधी पक्षांचा, म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा. मात्र हे पूर्णच्या पूर्ण पॅनल भाजपमध्ये घेण्यामध्ये गिरीश महाजनांना यश आलेलं आहे. त्यामुळे त्या प्रभागामध्ये या चारही नेत्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. मागच्या काही वर्षांपासून हे नेते त्या प्रभागातून नगरसेवक म्हणून वारंवार निवडून येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण पॅनलच गिरीश महाजन यांनी या ठिकाणी भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि त्यांना त्यामध्ये यश आलंय. अशाच पद्धतीने दिनकर पाटील असेल, त्यांचा मुलगा किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, ते देखील मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रभागात मधून निवडून येत आहेत, विजयी होत आहेत. त्यामुळे निवडून येण्याचा, विजयी होण्याचा क्रायटेरिया या सगळ्या पक्ष प्रवेशावेळी भाजपकडून लावला जातोय आणि त्यामुळे जे चेहरे निवडून येतील अशा पद्धतीची मेरिट ज्या नेत्यांचं आहे त्याच नेत्यांना आता भाजपमध्ये सध्या प्रवेश दिला जातोय आणि त्यामुळे 100+चा जो नारा गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेसाठी दिला होता तो पूर्ण करण्यासाठी ही सगळी रणनीती भाजपकडून आखण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष प्रवेश अगदी भाजपमधल्या जुन्या निष्ठावंत नेते पदाधिकाऱ्यांचा जरी विरोध असला तरी देखील या सगळ्या नेत्यांना भाजपमध्ये पुढच्या काही वेळामध्ये असा प्रवेश दिला जातोय.